सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे। हा अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कल्पना ताईंचा आहे। या ताईंनी आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे। खूप सुंदर अनुभव आहे। प्रत्येकाने हा अनुभव बघावा, म्हणजे स्वामी काय आहेत आणि स्वामी कशी प्रचिती देऊ शकतात हे आज प्रत्येकाला कळणार आहे। त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव बघा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन, तसेच परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी देखील त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक स्वामींचा अनुभव येथे सांगणार आहे। मी खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहे असं नाही, मी 1-2 महिने झाली आहे स्वामी सेवेत आले आहे, पण या 1-2 महिन्यात स्वामींनी खूप छान प्रचिती अनुभव मला दिले। मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी, माझे नाव कल्पना। स्वामी भक्तांनो, स्वामी अनुभव आणि स्वामी प्रचिती काय हे मला काही एक माहीत नव्हतं, पण माझ्या घरामध्ये जे प्रॉब्लेम्स जे अडचणी होता त्यामध्ये सोल्युशन व्हावे या हेतूने मी यूट्यूबलाच बघून स्वामी सेवेमध्ये आले। एका ताईंशी आणि माझा कॉन्टॅक्ट झाला। ताईंनी मला स्वामींविषयी खूप छान माहिती दिली, त्यांना आलेले अनुभव मला सांगितले। त्यामुळे मी देखील स्वामी सेवा घरात करू लागले। मी 108 पारायण करण्याचा संकल्प केला होता। स्वामी चरित्राचे 108 पारायण करेन आणि माझी जी इच्छा होती ती मी बोलली होती आणि त्या पद्धतीने माझे पारायण हे चालू होते। मी त्यानंतर स्वामींकडे काहीच मागितलं नाही। माझ्या मनात देखील आलं नाही की स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील की नाही, आणि मी सेवा तर करते पण आता इच्छा पूर्ण होईल असं कधीच आलं नाही। मी निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा ही करत राहिले। माझं आता जवळपास 48वं पारायण हे सुरू झालं होतं। त्या दरम्यान काय झालं ना, त्या दिवशी गुरुवार होता म्हणून आम्ही मठात जाण्याचं ठरवलं होतं आणि स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात, त्या ताईंनी मला सांगितलं होतं। म्हणून मी म्हटलं आज स्वामींसाठी बेसनाचे लाडूच आपण तयार करूया। म्हणून मी प्रसादासाठी बेसनाचे लाडू तयार करायला घेतले। त्यावेळेस माझ्या मनात आलं की स्वामी मी एवढ्या कष्टाने बनवत आहे, तुम्ही खरंच खाताल का? मी मनामध्ये असा विचार केला आणि स्वामी खरंच तुम्ही माझा लाडू जर ग्रहण केला तर मी किती धन्य होईल, किती भाग्यशाली होईल आणि मला तुमची प्रचिती कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहे। माझी जे काही सेवा मी आत्तापर्यंत केली आहे ती तुमच्यापर्यंत पोचली आहे असं मला कळेल, असं मनामध्ये आलं। पण नंतर म्हटलं की नाही, एवढे दिवसाची एवढे भक्त सेवा करतात, त्यांना हे अनुभव येतात, आपण तर आत्ताच सेवेत लागलो, हे असे अनुभव आपल्याला कसे येणार, असं मी माझ्या मनातच म्हटले आणि लाडू करायला सुरुवात केली। मी लाडू करताना नामस्मरण पूर्ण करत होती, माझं दुसरीकडे चित्त नव्हतं। माझ्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी या मंत्राचा जप चालू होता आणि माझे लाडू हे बनवून झाले। मग मी एका डब्यामध्ये पॅक करून ठेवले आणि घरी महाराजांना खाण्यासाठी 2 प्रसाद देवा म्हणून घरचाही प्रसादासाठी 2 लाडू काढून ठेवले आणि मी आणि माझे मिस्टर केंद्रामध्ये गेलो। केंद्रामध्ये गेल्यानंतर आरतीचा टाईम होऊन गेला होता आणि म्हणजे प्रसाद दाखवण्याची वेळ होऊन गेली। आम्हाला थोडं लेट झालं होतं, त्यामुळे मला खूप वाईट वाटलं की माझा प्रसाद स्वामींनी घेतला नाही आणि माझा प्रसाद माझ्याकडेच राहिला। ते त्या सेवेकरीने सांगितलं की लेट झाला आहे, आता देऊ नका असं सांगितल्यानंतर मग मी तो प्रसादाचा डब्बा तसंच माझ्याकडे ठेवला। म्हटलं आरती झाल्यानंतर देईल असं मनामध्ये आलं आणि मग मी तसेच आरती केली। आरती वगैरे झाली। आरती झाल्यानंतर मी प्रसादाचा डब्बा देण्यासाठी गेले। महाराजांना मुजरा केला, उदी वगैरे लावली आणि त्या सेवेकऱ्याच्या हातात तो प्रसादाचा डब्बा देवा, तुम्ही काय करायचं ते या प्रसादाचं करा, मी खूप कष्टाने बनवलं असं मी त्यांना सांगणार। त्या हेतूने मी माझ्या डब्बा उघडला। मी 11 लाडू केले होते। 11 लाडूमधले 10 लाडू हे एकदम व्यवस्थित जसेच्या तसे होते, पण एका लाडूला महाराजांचे दात लागलेले होते आणि जे चंदनाचा टिळा आहे महाराजांनी लावलेला तो टिळा तिथे उमटलेला होता। त्यावेळेस मी ते सर्वांना दाखवलं। त्यावेळेस सर्वांना खूप आश्चर्य वाटलं की सर्वजण म्हणू लागले की ताई, प्रत्यक्षात स्वामींनी तुमचा प्रसाद हा ग्रहण केला आहे आणि
हे ऐकल्यानंतर माझ्या अंगावरती शहारे आले आणि खरंच मी एवढी भाग्यवान आहे का, आणि स्वामींनी खरंच माझी इच्छा पूर्ण केली, मला हा अनुभव दिला, यावरती माझा विश्वासच बसत नव्हता. कारण मी स्वामींची खूप मोठी सेवेकरी नाही, कारण खूप दिवस मी स्वामींच्या सेवेत आहे असंही नाही. मी तोडकी मोडकी महाराजांचं नामस्मरण आणि ही सेवा करत होते. त्यामध्ये एवढी मोठी प्रचिती खरंच हे असेल का, माझ्या कानांवरती आणि डोळ्यांवरती देखील विश्वास बसत नव्हता. त्याच वेळेस मी स्वामींपुढे नतमस्तक झाली आणि स्वामी, तुमची लीला खरंच आगाध आहे. तुम्ही भक्तांच्या प्रत्येक इच्छाकडे लक्ष देत असतात. मला वाटत होतं की तुमचं माझ्याकडे लक्ष नसेल, पण आज मला कळलं की तुमचं प्रत्येक भक्ताकडे हे बारकाईने लक्ष असतं. तुम्ही मला जी प्रचिती दिली आहे ती मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर आम्ही घरी गेलो, घरच्यांना देखील सांगितलं. घरचे खूप आनंदी झाले. सर्वजण म्हटले, खरंच तुझी कृपा, खूप स्वामींची कृपा आपल्यावरती अशीच राहावी. तू खूप सेवा कर. सर्व जे मला घरात अडवत होते सेवा करण्यासाठी, ते आज प्रत्येक जण मला म्हणत होता की तू स्वामींची सेवा कर, स्वामींची सेवा बंद करू नको. कारण माझ्या सासूबाई या खूप कडक होत्या. त्या अगोदर मला स्वामींचा फोटो, माळ वगैरे काहीच घरामध्ये आणून देत नव्हत्या. कारण मी खूप दिवसाची त्यांना म्हणत होते की मला स्वामी सेवा करायची, पण त्या म्हणत होत्या की ते खूप कडक असतं, ते आपल्याकडून होणार नाही, आपल्या घरामध्ये नॉनव्हेज होतं, त्यामुळे तू त्यांना आणू नको असे ते म्हणत होते. पण मी बळजबरीने हट्टाने स्वामींना घरात घेऊन आली होती. पण स्वामींनी जो हा साक्षात्कार दिला, त्या साक्षात्कारामुळे माझे मिस्टर, सासूबाई हे सर्व देखील स्वामी सेवेकरी बनले. आज माझं घर हे पूर्ण स्वामीमय झालं आहे. आज आमच्या घरात मांसाहार थोडा देखील केला जात नाही. ज्या घरामध्ये कुठलाही वार आम्ही बघत नव्हतो, आमच्या घरात मांसाहार व्हायचा, त्या घरात चक्क आज मांसाहार बंद आहे. पूर्ण घरातील लोक हे सेवेकरी बनले आहे. महाराजांची सर्वजण ही सेवा करतात. ज्याला जशी जमेल तशी सेवा आमच्या घरात स्वामी आमच्याकडून करून घेतात. आणि आमच्यावरचे जे प्रश्न होते ते सर्व काही सुटले आहे. नोकरीचा प्रश्न देखील खूप मोठा होता, तो सुटला आहे. आणि शेतीमध्ये जे अन्नधान्य पिकायचं ते आमच्या घरापर्यंत न येता दुसरीकडंच जात असायचं. पण आता जेव्हापासून स्वामी घरात आले आहे, स्वामींची सेवा सुरू झाली आहे, त्या वेळेपासून घरामध्ये अन्नधान्य हे खूप येऊ लागलं आहे. आमच्या घरात जी शेतीत पिकत आहे ते सर्व आमच्या घरात येत आहे आणि खूप सारी आर्थिक परिस्थिती देखील सुधारली आहे. असे मला हे स्वामींचे आलेले आत्तापर्यंतचे अनुभव होते. आता स्वामींना एकच विनंती आहे की स्वामी, यापुढे देखील तुमच्या चरणाची नितांत अशी सेवा आमच्याकडून करून घ्यावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले. किती सुंदर अनुभव आहे. हे अनुभव ऐकल्यानंतर खरंच आपण किती भाग्यवान आहोत की एका परब्रह्माच्या सानिध्यात आपण आहोत. त्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळत आहे. यापेक्षा भाग्यवान दुसरा या जगात कोणीच असणार नाही. कारण स्वामींची सेवा करणारा हा खरंच खूप भाग्यवान असतो. प्रत्येकाने मनापासून सेवा करत राहा. स्वामी योग्य वेळ आल्यानंतर नक्की तुमच्या देखील सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला देखील असे छान छान अनुभव स्वामी नक्की देतील. फक्त विश्वास, धैर्य, संयम हा ठेवा आणि सेवा करत राहा. मेवा हा मिळणारच आहे. चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.